प्रेक्षकांनो नमस्कार, मी सुरेश वाणी. आपण पाहतात विघ्नर टाइम्स. विघ्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत अनिलजी रोकडे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये शिवाई मातेची यात्रा जी एप्रिल मे महिन्यामध्ये भरते, त्याच्यामध्ये आर्थिक हेराफेरी झाली अशा प्रकारचा गंभीर आरोप त्यांनी काल माध्यमांसमोर केलेला आहे. हा विषय आपल्याला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. याचबरोबर समोरच्यांचं काय म्हणणं आहे का ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत. परंतु एवढं मोठं गंभीर आरोप करताना त्यांनी कशाच्या आधारे ते आरोप करतायत? करतो फोन करतो. दुसरी गोष्ट, जर अशी काही गंभीर बाब असेल तर यापूर्वी त्यांनी हे आरोप का केले नाही? संबंधित यंत्रणेकडे त्यांनी धाव का घेतली नाही? माध्यमांकडे जाण्याची वेळ का आली? हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे. रोकडे साहेब नमस्कार. नमस्कार सर. तुम्ही काल काही माध्यमांसमोर जुन्नरमध्ये जी शिवाई मातेची यात्रा होत असते, शिवाई देवी सेवा संस्थान जुन्नर, या यात्रा उत्सव जी लोक भरवतात त्याच्यामध्ये काही आर्थिक घोळ झाला, अफरातफर झाली किंवा आर्थिक व्यवहाराची अनियमितता झाली असा तुमचा आरोप आहे. तो नेमकं काय विषय आहे आणि काय घडलं आहे? तुम्ही म्हणता ते बरोबर आहे वाणी साहेब. प्रथमतः जय शिवाई. आपण या माझे जे आरोप मी काल केले होते त्यासाठी तुम्ही म्हणणं मांडण्यासाठी, गावकीला कळण्यासाठी तुम्ही आज इथं आलेले आहात. आज आपण शिवनेरीच्या पायथ्याशी बसलेलो. सदर ही शिवाई देवी यात्रा आपण दोघे जे बोलू ते खरंच बोलू. खरंच ती 25 वर्षापूर्वी चालू झाली. ते मूळ होते ते शंभू गाजरे होते. अतिशय आनंदात यात्रा भरत होती. नाही, हे चालू कधी झाली यात्रा? 2001 पासून. 2001? हो, यस. यात्रा आपण कुठल्या संस्थेच्या नावाने भरवत होतो? नाही, त्यावेळी संस्था नव्हती. 2015 पर्यंत संस्था नव्हती. फक्त शिवाई देवी यात्रा नाव दिलं तर अध्यक्ष करायचं ही बॉडी आणि यात्रा भरवायची. 2015ला 2012ला जरा थोडं जे जुने होते ते बाजूला गेले, 9-10 अध्यक्ष आणि ट्रस्ट तयार केली का? आणि मग 2015ला ट्रस्ट तयार करायला गेली. श्री शिवाई देवी सेवा संस्था जुन्नर. आता त्या ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत? श्री श्याम अर्जुन खोते विद्यमान अध्यक्ष आहे आणि सर्व कारभार तेच पाहत आहेत. आता मला सांगा, हे जे तुम्ही जो आरोप काल केलेला आहे किंवा आता मी समजून घेणार आहे, तर हा आर्थिक जो घोळ झाला आहे, अनियमितता झाली, ही कुठल्या वर्षात झाली? ही साधारणतः आता पूर्वीचं मला माहिती नाही. मी 2015ला यात्रेत होतो. 2015ला आलं. 2018ला मी अध्यक्ष झालो. 2018ला झालं. कशाचे अध्यक्ष झाले? शिवाई यात्रा कमिटीचे, संस्थेचे नाही, रजिस्टर संस्थे शिवाई यात्रे. ती सिस्टीम अशी म्हणाले खोत आहे अध्यक्ष, ते रजिस्टर संस्थेचे अध्यक्ष होते. ही जी रजिस्टर संस्था यात्रा समिती हे वेगळे. ह्या समितीच्या अंतर्गत कार्यक्रम केले. ट्रस्टचं नाव काय आहे? श्री शिवाई देवी सेवा संस्था जुन्नर परदेश. बरोबर, हे ट्रस्टचं नाव. बरोबर. आणि यात्रा उत्सव जो आपण नाव दिलं, हो, ते कुठल्या नावाने भरवतो? शिवाई देवी यात्रा कमिटी जुन्नर. पण तिथं संचलित असं लिहिलं, ह्याच्या संचलित ही यात्रा अशी. पण मला एक सांगा, ट्रस्टचा आणि हा उत्सव भरवणाऱ्यांचा काही संबंध असतो? ते जे ट्रस्टमध्ये आहे ना, तेच ह्या उत्सवामध्ये पण आहे. इतर कार्यकर्ते पण आहेत आणि ते एकत्र येऊन यात्रा वर्गणी काढून करतात. परंतु जेव्हा 18ला माझ्या वेळी मला अध्यक्ष केलं, साधारण 2018ला. हां. तुम्ही आता करंट तुमचा हुद्दा काय आहे ट्रस्टमध्ये? नाही, मी ट्रस्टमध्ये पण नाही, यात्रेत पण नाही आहे, मी कमिटीमध्ये, मी कार्यकारिणीमध्ये पण नाही. आता मला सांगा, एक मिनिट थांबवतो. जे ट्रस्ट आहे त्याचे तुम्ही सभासद आहे? नाही. मग अध्यक्ष तुम्ही? सभासद पावती फाडली साहेब, तोच तो घोळ झालाय ना सगळा. नाही, मला मुद्दा कळला पाहिजे, समजून घ्या. एक मिनिट. आपण ज्या मुद्द्यावर बोलतोय तो यात्रा कमिटीने घोळ केलाय का ट्रस्टमध्ये घोळ झालाय? ट्रस्टच्या नावाखाली पावत्या देत आहेत आता, आणि ट्रस्टच्या याच्यात घोळ झाला. कारण ट्रस्टचे जे नियम आहेत ते कशाचे होते? कोण? मी कमिटीचे होतो. कमिटी. त्या कमिटीचा आणि ट्रस्टचा तसा संबंध, कागदोपत्री संबंध नाही. नाही. बरोबर. मग तुम्ही ट्रस्टचे सभासद होता आहे की नाही? नाही, ट्रस्टचा नाही. तुम्हाला ट्रस्टवर बोलण्याचा काय अधिकार? अप्रत्यक्षपणे नाही. काय गावकी म्हणून आहे, मला दिसलं ना, मी नागरिक आहे त्याचा सभासद. माझी त्यांनी एक सभासद म्हणून पावती साहेब दिलेली मला. त्यांनी सभासद म्हणून पावती मला दिलेली. शिवाई देवस्थान जुन्नरची रजिस्टर नंबर दिला, यात्रा कमिटी सभासदांची ही पावती दिलेली चालू वर्षाची. मागची आहे माहिती पण आता रिझन. जुन्नर शहर शिवाई देवी यात्रा कमिटी ह्या नावाने ट्रस्ट आहे का? नाही, ह्या वरच्या नावाने. अच्छा, ह्या. पण मग तुम्ही म्हणजे ही शिवाई देवी सेवा संस्था ही जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टच्या अंतर्गत यात्रा भरवली जाते. उत्सव त्याची तुम्हाला सभासद केल्याची 1500 रुपयाची पावती आहे. म्हणजे तुम्ही सभासद प्रथमदर्शनी आहे. ती पावती खरी खोटी माहित नाही आपल्याला. आता तुमचा नेमका आरोप काय? आरोप असा आहे की 18 साली जे वर्ग यात्रा भरली, मी अध्यक्ष होतो. 2018, 17, 18, 19 एप्रिल 2018 नंतर ह्या श्याम खोत हे सगळ्यात मेन माझा आहे ना. बाकी यात्रेला बदनाम की ही वेळ यायला नव्हती पाहिजे गावकी पुढं.
खरंच सांगतो मलाही वाईट वाटतं साहेब. तुमच्याही मनात असेल की तुम्ही देवीच्या 18 पासून ही कामकाज चालू आहे. तुम्ही अध्यक्ष कुठल्या वर्षी होते? 15 कामकाज 2001 पासून आहे. मी 15ला यात्रेत आलो, 18ला अध्यक्ष झालो आणि 19ला विड्रॉ झालो. का तर सगळा गैरकारभार आहे. तुम्ही अध्यक्ष असताना हेराफेरी आर्थिक ती नंतर कळलं मला, जेव्हा डिसेंबर 8 महिन्यांनी हिशोबाला त्यांच्या पतपिढी सगळ्यात महत्त्वाचं जे शिल्लक वर्गणी राहते ती एकाच पतपिढी एकाच संस्थेच्या ह्याच्यात श्याम अर्जुन खोत तिथं अध्यक्ष शिवाई नागरी सहकारी पतपिढी, त्या पतपिढीचं सेव्हिंग अकाउंट 46 शिवाई यात्रा कमिटीच्या नावाने, कमिटीच्या नावाने, हा यात्रा कमिटीच्या नावाने त्याच्यामध्ये ते पैसे. मग जे यात्रा कमिटीने जे अकाउंट काढलं धर्मदाय आयुक्तांची परवानगी वगैरे आहे का बाबा रजिस्टर संस्थेच्या नावाने? हा, पण तिथं धर्मदाय आयुक्ताचे जे नियम आहेत ते नियमांचं पालन केलंच नाही साहेब त्यांनी. अच्छा, पालन झालं नाही. आणि तिथं त्यांनी हेच केलं नाही. एक जबाबदारी तुम्ही रजिस्टर संस्थे झाले कुठं हे माहितीचे अधिकार मला मिळाले 29/4/25ला. आता जे धर्मदाय आयुक्तांकडून जी तुमची संस्था रजिस्टर झालेली आहे शिवाई मातेच्या नावाने, हो, त्याचं ऑडिट वगैरे होतं, त्याची तपासणी होते का? काहीच झालेलं नाही. हे मला मिळालं ना हे तर माहितीचे अधिकार सगळे. 2015 रजिस्टर झाली महाराष्ट्र 411 पुणे दुसरा झाली, परंतु 2015 ते 2025 पर्यंत 29/4/2025 म्हणजे 2 महिन्यापूर्वीचं 3 महिन्यापूर्वीचं कुठे ऑडिट रिपोर्ट का दिलेलं दिसून येत नाही. आता मला माफ करा, शिवाई मातेच्या नावाने उत्सव भरतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्या तालुक्यामध्ये झालेला आहे, याचा एवढा बोभाटा करण्यापेक्षा तुम्ही अगोदर चर्चेने समजून घेऊन विषय. हो हो बरोबर, अगदी बरोबर. तुमच्यात का नाही? एकदा बोल झालं साहेब. 3 वेळा प्रयत्न झाले, 2दा तोंडी झाले, लिखी झाले. मी 19ला जेव्हा 18ला माझा नंतर 19ला बिहारीलाल परदेशी म्हणून ते अध्यक्ष झाले जनता बँकेचे रिटायर. एक प्रामाणिक माणूस स्वच्छ, ते फक्त बिहारीलाल रघुनाथ परदेशी. ते कोण होते? ते यात्रा का रजिस्टर संस्थेत आहे ते. नाही नाही नाही, ते 19ला उत्सव अध्यक्ष. समितीचे अध्यक्ष होते का ट्रस्टचे अध्यक्ष होते? ट्रस्टचे अध्यक्ष, ट्रस्टमध्ये ते सभासद आहे कार्यकारिणी. आता आणि मला एक मी गेला 19ला ते अध्यक्ष झाले तेव्हा मी ट्रस्टने यात्रा उत्सव भरवावा असं बायलॉज मध्ये तरतूद आहे? हो, असं ह्याच्यात दिलंय नाही बाबा. सांस्कृतिक कार्यक्रम घेणे ह्याच्यात साहित्य संस्था जुनं संस्थेचे ध्येय उद्देश सांस्कृतिक कार्यक्रम करणे हा सांस्कृतिक कार्यक्रमाचा यात्रा आहे का. हनुमान जयंती, गणेशोत्सव, दहीहंडी, प्रजासत्ताक व इतर सर्व उत्सव त्याच्यात हा गावकीचा विषय. शिवजयंतीचा शब्द नाही. शिवजयंती आहे नाही का? शिवजयंती आहेच. आहे. ठीक आहे, म्हणजे मग ते हे ट्रस्ट मार्फत होतं हे कन्फर्म. येस रजिस्टर दप्तर वेगळे ठेवत असतील तर बघ. आता नेमकं काय काय घडलंय? आता जेव्हा 18ला मी अध्यक्ष होतो हिशोब मागितला तर 8 महिन्यांनी त्यांनी त्यांच्या शिवाई नागरी सहकारी पतपदी परदेशपुरा त्याचे अध्यक्ष श्याम अर्जुन खोते आणि या शिवाई साई शिवाई सेवा ट्रस्टचे पण अध्यक्ष तेच आणि सगळा कारभार तेच पाहतात. म्हणजे ट्रस्टचे अध्यक्ष तेच, जी पतसंस्था आहे ती पतसंस्थेचं नाव काय? शिवाई नागरी सहकारी पतसंस्था. पतसंस्थेचे अध्यक्ष तेच. हो. अच्छा. मग मी जेव्हा 18ला अध्यक्ष होतो 19ला बेहरी साहेब झाले. मग तेव्हा 18ला 8 महिन्यांनी बोललो. सगळ्यात मुद्दा तो डिसेंबरमध्ये. तर त्याच्यामध्ये ते माझ्या वेळी तुम्हाला हिशोब दिला 1356 पाळण्यावाल्या ग्रुप पैसे 1777 सगळ्या सेव्हिंग अकाउंट जे 46 आहे तिथं पेन्सिलचे एंट्री आणि सांगितलं 6 लाख शिल्लक राहिली. 50-50 हजारच्या एफड्या ठेवल्या. अनिल शिवाजी रोकडे 50,000 खाते चालवणार श्याम अर्जुन खोत 50,000 खाते करणार स्वतः. म्हणजे तुमच्या नावाने एफडी? हा, 12 जणांच्या ठेवल्या. बरं. आणि चालवणार तो अधिकार त्यांना, आम्हाला नाही. मग असं कसं? हा, मग त्यासाठी सुरेश वाणींच्या नावाने आहे जर ती विड्रॉ करायची असेल तर सुरेश वाणींची सही लागणार. हो, अगदी बरोबर. मग माझ्या एवढे नाही माझ्या नावाची. 2022ला विनायक जनार्दन गोसावी यांच्या नावाने 40,000च्या 6 एवढ्या होत्या. 24ला नाही येते आहे याच्यामध्ये सगळं. ते ज्यांच्या नावाने एफडी होती त्यांनी मोडली असेल एफडी? नाही, बघा तुम्ही ते ह्याच्यानंतर तुम्ही त्यांची बाईट घ्या, त्याची खतवणी पहा शिवाय पतपिढीची. आपलं वास्तव लोकांपुढे ठेवलंच पाहिजे. सगळं दूध का दूध पाणी. आता तुमचं नेमकं म्हणणं तुम्ही जे बोलले ना हे यायला नाही पाहिजे. त्याला थोडं 1 मिनिट. तुम्ही 3 वेळा झालं. एक लिखी माझ्याकडे त्यांना लिखी देता. तुम्ही का चव्हाट्यावर आणलं माझं ऑब्जेक्शन नाही. मला काय बाबा छोटी माध्यमांचं काम आहे. नाही बरोबर, तुम्ही योग्य, तुम्ही तुमच्या 3रा स्तंभ आहे, तुम्ही योग्य बाजू दोघांची माझीच घ्या. 4था ह्याच्यामध्ये त्यांनी दिलं की मी योग्य करून तुमचा विचार 19ला अध्यक्षांनी बेऱ्यांनी व्यवस्थित लिहिलं. पण ते त्याच्यावर काय क्रिया नाही. त्याच्यावर आकडमल साहेब म्हणून जे विश्राम आकडमल MECB दे ते पण एकदम स्वच्छ, काय विषय नाही. ते कशावर आहेत? ते कमिटी ह्याच्यावर नाही आहे कार्यकारिणीमध्ये म्हणजे उत्सवाच्या. मग ते अध्यक्ष माझी 16 साली त्यांच्या घरी बारवला मला बोलवलं. कुरे साहेब म्हणून आहे नगरपालिकेचे, ते रिटायर झाले. ते कुरे साहेब आहे ह्याच्यावर ट्रस्टीवर आहे. 1 तास 1.5 तास झालं. ते सुरेश नानावटी पण होते. हे श्याम खोत काय आली नाही. म्हणजे बसायचंच होतं. जे तुम्ही बोलले हे चव्हाट्यावर का आणलं तुम्ही कारण काहीच नाही. त्यांचा मुलगा श्याम खोत यांचा मुलगा लुकेश खोत सूरज नानावटे मित्र आहे.
इथं बोडकेनगरला खानावळे तिथं आम्ही बसलो. ठीक आहे पप्पांना बोलतो आपण, हे मिठू म्हणजे सगळं तुम्हाला दाखवा. ते नाही. मग मी 19 सालापासून शांत बसलो. माझी वर्गणी असायची ती द्यायचो, जो अध्यक्ष झाला त्याच्याकडे द्यायचो. राम श्यामच्या मी माझ्या कामाला तर तुम्ही हे जे आरोप गंभीर करताय याच्यामध्ये जर तथ्य आढळलं नाही, संबंधितांनी जर तुमच्या आबरूनुसार दावा ठोकला, त्याची जबाबदारी तुमची असेल. माझी जबाबदारी. अगदी बरोबर. आमचं काम आहे फक्त माध्यमांपुढे तुम्ही सांगता जे आहे ते सत्य. याच्यात काही खोटं निघालं, हो जबाबदारी वेगळी जोखीम आली, सगळं जबाबदारी माझी. आता नेमकं काय घडलं? आता मग ते 19ला झाल्यानंतर मी बाहेर पडलो, माझ्यासारखा प्रामाणिक माणूस. आणि 5 वर्ष शांत बसलो, 6 वर्ष. जेव्हा शिवाई देवी यात्रा 25वा रुपये मोर्चा 2001 ते 25, तर तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की काहीच कार्यक्रम ठेवले नाही त्यांनी. कांबळा हे होतं तुमची बैलगाडी सर ती रद्द केली. साधं एक अपेक्षा असते की बा प्रसाद म्हणून देवीचा, मी प्रसाद वाटला देवीचा, त्याचे फोटो पण येईल की देवीच्या नावाने एवढी रक्कम शिल्लक की प्रसाद द्यावा. कोण करणार, काय करणार, कोण नाही आहे, कोण जबाबदारी घे. आता टाईम आहे का? तुमच्याकडे 40 आहे ना, कमिटीमध्ये 40 जण आहे ना, 5 जणांची कमिटी आहे. त्याला सांगायचं आचार्याला हे पैसे एवढं करायचं नाही. ते वाटतं मी 3 महिन्यापूर्वी बोललो तिथल्या यात्रेतले जे चांगले सांगा यात्रा पूर्ण हे नाही आहे. हाच एक माणूस श्याम अर्जुन की बा भंडारच्या व्यक्तिगत काय दुश्मनी आहे? हा मग ते 19ला मी उठाव केला ना, थोडं बोललो ना बाहेर, तिथे हे चाललंय परस्पर. गावाचा पैसा झालेला शिल्लक राहिलेला वैयक्तिक नावाने पतसेवटी ठेवता येतो? तुम्ही सांगा, वैयक्तिक नावाने ठेवता येतो? तुमचे काय ठरलं? तुमचे नाही, बॉयलरमध्ये आहे ना साहेब, बॉयलरमध्ये नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवायचे लिहिलेलं आहे बघा, सर्व आहे साहेब. नाही, ट्रस्टचे व्यवहार सगळे तसे हे बघा, सगळं लिहिलं. राष्ट्रीय यस आहे बघा, ताळेबंद पत्र राष्ट्रीय बँकेत व्हायला पाहिजे. त्यांना सगळं ऑडिट द्यायला लागतो, रिपोर्ट चेंजिंग रिपोर्ट, ट्रस्टी कोण वारलंय त्याचं, सभासद यादी, निवडणूक झाली 5, सगळं द्यायला लागतं. पण तसं काही दिलं नाही. त्याचा पुरावा मी तुम्हाला दिलेला आहे. 4थ्या महिन्यात मला माननीय धर्मादायुक्त यांच्याकडून पत्र मिळालं. मग मी उठाव केल्यानंतर हे केलं. मग म्हटलं काहीच नाही, मग ठीक आहे. मग मला धर्मादायुक्तून जेव्हा 4थ्या महिन्यात मिळालं तेव्हा मी जरा स्ट्रॉंग झालो. म्हटलं आता गावकी पुढे विषय आणणं गरजेचे, गावाचा पैसा आहे. हे करत होते. मला पैसे आणतात कुठून तुम्ही एवढं सगळं खर्च करायला? वर्गणी काढतात 5,000, 10,000, 2100, 500. वर्षाला किती पैसे गोळा होतात? आता माझ्या वेळी तर एवढे झाले साहेब. पाळणेवाल्या माझ्या वेळी 13,56,000 पावती झाली. तुमच्या वेळेस 13,56,000 म्हणजे 4,13,21,000 रुपये. 4,21,000 रुपये पाळणेवाले कोण दिले? जो पाळणावाला येतो ठीक आहे, त्याचा जमा खर्च तुम्ही दिलाय का? ते पाहिजे सगळे श्याम अर्जुन को. संध्याकाळी वर्गणी जमा झाली ना, कांबळा बैठक, विनायक झेरॉक्स, शंकरपुरा, आज 10,000 झाली, 15 झाली, 18 झाली, ते घेऊन जायचे 46 मध्ये भरायचे क्रमांक. पुरावा दिला 46 आणि मग डिसेंबरमध्ये आम्हाला बोलवलं सगळं पैसेचे. मग मी सोडून दिली. मग 19ला हे अर्ज दिले, वैयक्तिक तो आला नाही, बघायचं तर पतपिढीत द्या. मी पतपिढीत काय येऊ? साई सेवा संस्थेचा परदेशपुरा दिलेला आहे बघा पूर्ण. परदेशपुरात किती मोठा आहे, किती परदेशी राहतात, त्यांच्या घरी जाऊ, होत राहतात त्यांच्या घरी जाऊ. ओके. मग ह्या 25व्या वर्षी मी सगळं रेकॉर्ड काढलं त्यांच्या पतपिढीचं. इथून मी सुरुवात केली. धर्मादायुक्त मिळालं. हा खर्च त्यांच्या हाताचा आहे. श्याम खोत जे अध्यक्ष 2018 मिळतो 7,46,000. ह्या पावत्या माझ्याकडे त्यावेळी मी 2018ला झेरॉक्स माझ्या मोबाईलमध्ये ठेवलं तर त्याचे मी काढले. पावती पुस्तक एक नंबर. ठीक आहे ना, ते मुद्दा लक्षात. माझा मुद्दा असा आहे की शिवाई देवी सेवा संस्था जुन्नर परदेशपुरा ही यात्रा उत्सव कमिटी का ट्रस्ट या नावाने, हा, आणि कमिटी हे नाव देतात, सेवा संस्था संचलित शिवाई. बरोबर. मग आता शिवाई देवी यात्रा कमिटी जी आहे, तुम्ही जे म्हणता भ्रष्ट कारभार झाला, किती वर्षापासून होतोय आणि किती रकमेचा झाला भ्रष्टाचार? मला जो पुरावा मिळाला हे 24ला मी सगळं काढलं, 22-24चं. तर साधारणतः भ्रष्ट आणि अनियमितता. आता ह्याच्यावर तारण कर्ज काढले. सगळ्यात मेन भ्रष्टाचार केव्हा होतो की त्या पैशावर पावतीवर काय काढले किंवा पावती परस्पर मोडली, हिशोब गावाला दिला नाही, पावती पावती कोणाच्या नावावर ठेवली? संस्थेत जे काम करता यात्रा कमिटीवर त्यांचे वैयक्तिक नाव आहे. तुम्ही बघा ना साहेब, एखादं नाव सांगा ना. हा, हे काय त्यावेळी हे करत होते, सगळं नाव तुम्हाला सांगतो. एक नाव सांगा. ठीक आहे, एक नाव काय जवळजवळ 30-40 नाव, 15-20 नाव आहेत त्याच्यावर साहेब. ठीक आहे. तुमच्या नावावर एफडी नव्हती? होती माझ्या 22 साली. तुमची एफडी कोणी मोडली? 24 साली दिसत नाहीये. तुमच्या नावावरची एफडी 24 साली नाहीये. जे शिल्लक एफडी म्हणजे शिल्लक पैसे गावाचे मान्य नाही. समजून घ्या. एफडीचा अर्थ काय? फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट व्यक्तिगत सुरेश वाणींच्या नावाने ठेवल्यावर ती सुरेश वाणींनाच मिळायला पाहिजे, त्यांच्या सैन्य. मग तुमच्या नावावर ठेवलेली एफडी मोडलेली तुम्हाला माहित नाही? माहिती. तुमच्याकडे एफडी ठेवल्याचा पुरावा आहे का? नाही. मग तुम्ही एफडी तुमच्या नावावर ठेवली कसं म्हणता? मग इथे दिसतंय ना बघा ना, ह्यांच्या हेच पाहतात ना. माझा प्रश्न समजून घ्या. नाही, तो पुरावा सुरेश वाणींच्या नावाने जर 1 लाख रुपये एफडी केली तो नाही. त्याची माझ्याकडे सर्टिफिकेट असतं, पावती असते. नाही, तो पुरावा नाही. यांनी लिहिले म्हणून तुम्ही म्हणताय?
आणि लिहिलं म्हणजे रजिस्टर संस्था शिवाय नागरी सहकारी पतसंस्था तिथं दिसतंय नाव साहेब. सर्टिफिकेट का नाही मागितलं? कोणचं? आम्ही ते त्यांचेच खाते चालवणं तेच ना, हे यात्रेचे पैसे साहेब. वर्गणी शिल्लक जी राहिली खर्च जाऊन ते पैसे वैयक्तिक नावाने खेळतात बघा. संजय वरुडे, संजय लक्ष्मण, ताजने संजय गजानन, तन्नू राजन हे वारले बिचारे. हे बघा सगळे गोसावी कैलासे, कुरे किसन यांचे, गिरी सचिन यशवंत, खोत श्यामसिंग अर्जुन, गोसावी कैलास गरी त्यांच्या नावाने एवढेच. नाही आता मग मी तुमचं उठाव केल्यानंतर ती एवढी गिरी साहेब. विनायक गोसावी त्यांना विचार, त्यांची बाईट घ्या. ते माझे अध्यक्ष होते 23 साली, कालच्या बाईटला होते ते. त्यांचे 2 त्यांचं काय लाख गोसावींचं काय म्हणणं आहे? ते हेच ह्याला मान्यता आहे बोले. अनिल शेठ रोकड्यांनी जे केलेलं त्याची मान्यता. माझे मला हिशोबाला बोलून नाही, परस्पर हे केलं, संपला विषय. आणि आता मला एक सांगा, ह्यात किती वर्षाचा हा प्रॉब्लेम आहे? हा माझ्या अंदाजे 2013-1 पासून. अगोदरचे जे आहे ते मला माहिती नाही. 13, 10, 23, 24, 24, 25 हां, बरोबर. म्हणजे 15 वर्ष झाले. सॉरी 12 वर्ष, 13 वर्ष झाले, 12-13 वर्ष झाले. तर किती रुपयाचा प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा आहे साहेब की वैयक्तिकच पैसे वैयक्तिक संस्थे गावाचे वैयक्तिक नावाने एवढे आणि एकाच पतसंस्थेत ठेवले. जे नारायणगावला घेडलं होतं आठवतो ना तुम्हाला? उठाव केला त्याच्याच बातम्या आहे माझ्याकडे नारायणगावची. हा माहिती होते. मग द्यायला लागले गावाला पैसे. हा द्यायला लागले पैसे कोरोळे साहेबांना. तसंच प्रकारे अगं. आणि त्याच्यावर तारण कर्ज काढलं. याच्यामध्ये भ्रष्टाचार झालाय का ट्रस्टच्या पैशाचा किंवा गावच्या पैशाचा विनियोग चुकीच्या पद्धतीने? विनियोग चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. भ्रष्टाचार झाला नाही. भ्रष्टाचार आहेच. मग विनियोग चुकीच्या भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार आहे. त्याच्यामध्ये हा भ्रष्टाचार गावाला हिशोब न देणं, परस्पर वैयक्तिक नावाच्या ठेवणं त्या एकाच पतसंस्थेत. मी त्यांची बाजू घेत नाही. नाही चालेल गैरसमज ना, नको. अजिबात नाही. नाही तुमच्या असं मी वाटायला पत्रिकेला नको. स्वच्छ आहे. तुम्ही तुमच्या प्रत्येक बाईट मी ऐकतो. त्यामुळे तुमचे विचारलं त्यांच्याही घ्या बाईट. त्याच्यात राग येणं नाही. दूध का दूध पाणी का पाणी कर. तुम्ही ठेवा ना स्वच्छ नावाने पैसे. ह्या वर्षीचे मुदत ठेव पावत्या एवढ्या होत्या, एवढं व्याज मिळालं, गावकीला हिशोब द्या. 2 कोटी शिल्लक राहू द्या. समजा हे आहे 1100 देतात, ते काय तुम्हाला 1000 नाही देणार, 500 नाही, 2 कोटी शिल्लक कशाला नाही, पैसे? आता मला सांगा, तुम्ही जे कमी नाही होणार. 12-13 वर्षामध्ये जो तपशील काढलाय 13. त्याच्यामध्ये किती रुपयाचं अनियमितता आहे? किती लाख, कोटी, हजार? हे माझ्या अंदाजे 70 ते 80 लाख, 1 कोटीच आहे. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे साहेब, सुमारे 1 कोटी. 80 ते 90 हजार अफरातफर एवढ्या तिथे दिसत आहेत. पण तू उद्या त्यातला एखादा साहेब एक्सपायर, जसं तुम्ही बोलले तुमच्याकडे पुरावा आहे का एवढीचा आणि रोकडीचा, जर ह्याच्यातलं एखादा दुर्दैवाने गेलं, होऊ नाही त्याला 100 वर्ष आयुष्य, ते पैसे यांच्या सैनिकांना श्याम अर्जुन खोत परस्पर गावाला नाही. असं कसं होईल? गावाला काय करणार साहेब? गावाला हिशोब देता का तुम्ही? नाहीच. तुमच्या कमिटीला ना माहिती नाही. त्या 30-40 जणांमधले एक दुसरा सोडलं, त्यांनाही माहिती नाही. त्यांच्या बाईट घ्या तुम्ही साहेब. त्यांना बोलवतात कमिटीमध्ये कोण आहे? असं एखादं नामांकित नाव माहिती आहे? कोणच्या कमिटी? हे काय सगळे यात्रा उत्सव कमिटी? हे काय सगळे नाव, संजय लक्ष्मण वरुडे, तुमचे योगेश गणपती, काय गणपत गोसाई सोडून गेलेले, कमिटीमध्ये नरेंद्र किसन होबळे, यात्रा उत्सव कमिटीमध्ये जी लोक आहेत वारले, त्यांच्याशी तुम्ही कधी बोलला? संतोष भालचंद, हा बोललो, संतोष भालचंद ठाकूर, मनोज कुदळे सोडून गेले का? काय नाही, कोण गप जी ट्रस्ट आहे ट्रस्टचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव कोण आहे? ट्रस्टचा आहे का? श्याम अर्जुन खोत अध्यक्ष आहे. नंतर उपाध्यक्ष ॲडव्होकेट कैलास गणपत गोसावी हे उपाध्यक्ष आहे. आणि सचिव संजय लक्ष्मण वरुडे. तुम्ही वकील साहेबांशी बोलले का? खजिनदार योगेश गणपत गोसावी. तोंडी असं बऱ्याच वेळा बोलणं झालं. ते काय म्हणतात? काय नाही, बघू करू असं चाललंय. तुम्ही सगळं स्वच्छ कारभार. काल माध्यमांसमोर हा विषय गेल्यावर तुम्हाला कोणाचे फोन वगैरे किंवा काय? लोकांच्या बाईट चांगल्या आल्या, कमेंट्स चांगल्या आल्या, आणि तुम्ही छान काम केलं, गावकी पुढे विषय वाढला. परंतु कमिटी किंवा ट्रस्टीचं कोणच नाही आलं. आता तुमची काय अपेक्षा, म्हणजे काय? मी 30 तारखेपर्यंत चौकशी दिली. 30 तारखेपर्यंत मी स्टेशनला तुम्ही तक्रार अर्ज का देत नाही? हा गावकीचा विषय थोडा, गावकीचा वाटेवर आणलेला. हा मग त्यांनी 30 तारीख मुदत दिली ना. 30 तारखेपर्यंत मी 30 तारखेपर्यंत त्यांनी सगळा हिशोब द्यावा गावकीला. हे एवढं होतं, एवढं हे घ्या. 30 तारखेपर्यंत मग मी दिला व्यवस्थित सगळं, तारण कर्जासहित, त्याच्या व्याजासहित. हे तारण कर्ज का काढलं हे गावकीला सांगितलं का? कुठे संस्थेनी ट्रस्टीनी लिहिलेले बायलॉजमध्ये ट्रस्टीच्या की संस्थेत जागा विकत घेता येते. पण तिथे या संस्थेची नावाने तर्फे श्री श्याम अर्जुन खोत, राहणार परस्पर जुन्न, आणि तशीच नोंद तुमची सिटी सर्व. म्हणजे 30 जुलैपर्यंत तुम्ही केलेल्या आरोपांची जर त्यांनी माहिती दिली नाही तर काय? मी उपोषणाला बसणार आहे. आणि मग सगळ्या गावाशी एक मीटिंग बोलवणार आहे, लिगल ॲडवायझर बोलणार आहे. कुठे बसणार? कचेरीच्या बाहेर बसू, जिथं यात्रा भरते तिथं. काय मागणी? मागणी हे सगळं की सगळ्या भ्रष्टाचाराची चौकशी, चौकशी, सगळ्या ठेव पावत्या पावा. कोणी तारण कर्ज काढलं ते पाहावं. ज्या पावत्या मोडल्या गेल्या परस्पर त्याचं पावा, कुठे गेल्या त्याच्या परत ठेवलं का, कोणी विड्रॉल करून खिशात टाकल्या का, काय केलं, आणि सगळा हिशोब द्यावा. दर नवीन बॉडी नेमावी. 15 यात्रा झाल्यावर 15 दिवसामध्ये हिशोब द्यावा.
त्याच्यावर 4 जणांच्या सह्या असावा, सगळ्या नॅशनलाइज बँकेत पैसे द्यावा आणि अहवाल दरवर्षी सादर करताना मागील शिल्लक, चालू जमा, मिळालेले व्याज, झालेला खर्च, अखेरची शिल्लक हा चांगला स्वच्छ कारभार असलेला. तुम्ही 22ला अध्यक्ष होता, 18ला. सॉरी माझा शब्द मागे घेतो. हो. 18ला तुम्ही अध्यक्ष होता. आता 25 साल उजळलं. हो. 18 आणि किती 25? 7. मग एवढे दिवस तुम्ही गप्प राहिला. झालं. 3 पुरावे तुम्हाला सांगतो, माझ्याकडे पुरावे लिखे मग त्यांनी काय नाही, मला मला- बोल. तोपर्यंत गप. हा, माझ्याकडे पुरावे नव्हते. हे अच्छा, पुरावे पुरावे नव्हते. हा, हे पुरावे नव्हते माझ्याकडे. आणि ते बिहारीलाल साहेब जे आहेत ते अतिशय प्रामाणिक आणि त्यांच्याबद्दल काय ते फक्त वर्गणी परिचयाचे, बाकी त्यांना काय देणं घेणं नाही, काय नव्हतं. त्यांची सहीची पोच आहे तुला काय माझ्या. राजकीय वास वगैरे असं काही नाही ना? नाही नाही राजकीय या आरोपामागे नाही नाही अजिबात राजकीय नाही. मी राजकारणात होतो पण आहे, पण जास्त आता सोडलं साहेब. फक्त सामाजिक काम माझं. मोफत लग्न पण मी आमच्या याच्यातर्फे लावलेले, त्यामुळे तुम्हाला माझं माहिती आहे काय कार्य ते, आणि सगळी फाईल आहे माझ्याकडे. तो का विषय बघा. 2020 ची 24ला पोच आहे. बिहारीलाल परदेशी अध्यक्ष साहेब आणि शिवाजी रोकडे एवढे जण आले, ते सहाय्य करून दिले. त्यांनी हे विश्व दिलं. आपलं स्वागत आहे. मी नवीन आहे. सन 2000 पासूनच्या अध्यक्षांची मी मिटिंग घेऊन मार्गी लावू आपला बिहारी हा पुरा. यात्रा कमिटीचे अध्यक्ष. हा, यात्रा 19 सालच्या बरोबर. मग आता मला एक सांगा, तुमचं म्हणणं 1 पाऊण कोटी किंवा 80 लाख रुपयाच्या Yes. आसपास समथिंग हो, येस. जो प्रॉब्लेम आहे. आता तुम्हाला अपेक्षा काय आहे बाबा? हे सगळे पैसे नॅशनलाइजमध्ये ठेवावे. सगळ्या त्या पतपेढी ज्या पतपेढीमध्ये आहे, अनलिगली पतपेढी ठेवता येत नाही. सगळे पैसे काढावे, त्यात ठेवावे. दरवर्षीचा हिशोब जो झालेला आहे दरवर्षी, तो स्वच्छ त्यांनी द्यावा. आणि आता ही बॉडी नवीन गावकीने ठरवायची. हिशोबाची अनियमितता हां, का भ्रष्टाचार? हिशोबाची अनियमितता आणि भ्रष्टाचाराचा वास त्या तारण कर्जाला येतो, की तुम्ही पैसे काढून खाणं वेगळं तारण आणि कर्ज त्या कशा- तारण कर्ज तारण काढून कर्ज ते कशाने मार्केटमध्ये काढतात? व्याजाने देणं किंवा तुम्हाला वैयक्तिक असा एखादा स्वार्थासाठी. पुरावा आहे का कोणचा? की बाबा एफडी केली त्याच्यावर कर्ज काढून हा, व्यक्तिगत नाही वापरायला ते नाही माहिती, ते नाही दिलं. तो तुम्ही असा आरोप विवेक कसा करता? मग घ्या तुम्ही तारण कर्ज त्या पतपेढीत जा, त्याच्यावर सही कोणची मुदत ठेवर, कोणी काढले? श्याम नाही, अर्जुन नाही, त्यांची माझा- सही आहे. माझा मुद्दा हा, मग ते संस्थेच्या नावाने काढलं. माझा मुद्दा समजून घ्या, गैरसमज नको. नाही नाही, तुम्ही चिडू नका. चिडत नाही साहेब, चिडायचं थोडं फास्ट बोललो, सॉरी. मी माफी मागतो. माझा मुद्दा असा आहे की तुमच्याकडे एखादी रक्कम एफडी आहे, हम्म, ते एफडीवर कर्ज काढलं बरं. आणि ते काढलेल्या कर्जाचा विनियोग त्यांनी काय केलाय, असा एखादा पुरावा आहे का? आम्हाला गावकीला पुरावा द्या. हे पैसे आम्ही जमीन घेतली, जागा घेतली गावकीला, दाखवा पुरावा. तर तुम्ही संस्थेकडे अशी काही लेखी माहिती मागितली होती का? कोणच्याकडे? संस्थेकडे त्या नाही, यांच्याकडे नाही लिखी म्हणून. डायरेक्ट मला पुरावा मिळाला नाही. अच्छा. शिवाय यात्रा कमिटी 2 लाख. आता हे एवढे दिसतात. हे अकाउंट काढा, मुदत ठेवता या पतपिढीचं. हे तारण कर्ज खतावणी काढली, खतावणी मी पतपिढी वल्लम नाही. म्हणजे थोडक्यात कधी काढले? ट्रस्टच्या अंतर्गत जी यात्रा हा, बघा, उत्सव ट्रस्ट ओपन समिती काढले आहे, बघा साहेब. त्याचे बघा, शिवाय पैसे यात्रा. तुम्ही पतसंस्थेत ठेवायला नाही पाहिजे. हो, अगदी जे वैयक्तिक नियमात नाव. आहे ते नियम इथं नियम. नियमांचं पालन केलं पाहिजे. हा, आता तुम्ही धर्मदाय आयुक्तांकडे ऍडमिट झालात, हो. काय त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? त्यांनी आम्हाला लिखी दिलं की कोणत्याही परिस्थितीत आर्थिक पत्रक, निवडणूक, चेंजिंग ते तुम्हाला रिपोर्ट. कळवलं, पण आता ते काय ऍक्शन घेणार नाही, तिकडे नाही गेलो अजून. ती ॲक्शन नाही, तक्रार केल्यावर जाईल ना. मी फक्त माहितीची आधी की ह्यांनी या संस्थेची कोणची कागदपत्र दिली, त्याच्यात 1, 2 ते प्रिंटेड असतो त्यांचा फॉर्म, ही माहिती मिळावी. कालावधी, माहितीचा अधिकार, ते तिकीट लावून दिलं आणि मला 15 दिवसात त्यांनी दिलं ते. आता याच्यामध्ये ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, पदाधिकारी आहे, संस्था रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक तुमच्या बायलॉजमध्ये काय तरतूद आहे? म्हणजे कार्यकारिणी 5 वर्ष का तर आहेत? 5 वर्ष. 5 वर्ष. मग आता दर महिन्याला मीटिंग. धर्मदाय आयुक्ताकडे ही जी ट्रस्ट स्थापन झाली ती कुठल्या वर्षी? 2015. 2015. बरोबर. 2015 ते किती 25? 10 वर्ष. 10 वर्ष. तुमचं म्हणणे 5 वर्षांनी कार्यकारिणी बदलायला पाहिजे होती, यांनी बदलली का नाही? नाही, काहीच नाही. यांना रेग्युलर केलं असं काय आहे का की यांनाच मुदतवाढ मिळाली? हे तिकडे ऍडमिट तरी झालेत का नाही, प्रस्ताव सादर करून? नाही. मग धर्मदाय आयुक्तांनी यांच्यावर काय ऍक्शन हे वगैरे? बघा, मी 2020ला पण काढले. अनिल शिवाजी रोकडे 10/2/2020 आणि इथं पण अनिल शिवाजी रोकडे 8/4/2025. हेच ते 20ला जे होते तेच 25ला. ह्यातल्या बघा येलोवाले काही सोडले, काही मैत. नाही, आता मला एक सांगा, मग ते तेच दिसतं, काहीच धर्मदाय नाही. आयुक्तांनी पुरावेच यांना नाही. काही कळवलं नाही? नाही, काहीच नाही. मग तुम्ही त्यांच्याशी बोलला नाहीत का? नाही, वकील मी होते ना साठे, ते बोलले चला तुम्ही जे ॲक्शन भविष्यात पुढे घ्याल तुम्हाला बोला, मी तुम्हाला सहकार्य करेन. म्हणून मी हे पुरावे पाहिजे होते मला, आणि त्याच्यावर हे पाहिलंच माहिती नव्हतं डॉक्युमेंट मला. मिळाले, डॉक्युमेंट. परंतु नाही, जी संस्था त्याच्यावर नाही धर्मदाय आयुक्ताकडे रजिस्टर होते त्याचं जर उल्लंघन होत असेल हो. मग कारवाई करायची कोणी? मग आता होईल ना, गावकी सरळ ना.
कारवाईसाठी त्यांना दिले 30 तारखे. आम्ही चुकलोय, माफ झाले, हा हिशोब घ्या. मान्य, नवीन बॉडी नेमा. गावकीचा भावकीचा हा विषय वेगळा आहे. आपण जी संस्था त्यांना उत्तर द्यायचे, हा ह्यांना उत्तर द्यायचे. जबाबदारी त्यांची जबाबदारी आमची नाही. आहे ना, लिहिलं नाही ना काय. प्रेक्षक हो, जुन्नरकरांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थळ आहे. शिवाई मातेच्या नावाने यात्रोत्सव एप्रिल मे महिन्यामध्ये भरवला जातो. आता हे जे सांगतायत रोकडे साहेब, ते खरं खोटं त्यांचं त्यांना माहिती. त्यांचं म्हणणं आहे माझी माहिती खोटी ठरली तर माझ्यावर समोर दावा ठोकावा. त्यांनी सांगितलं ते माध्यमांपुढं मांडणं आमचं कर्तव्य आहे. पण अजूनही माझी ह्या सगळ्या मंडळींना विनंती असणार आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ, जन्मभूमी संपूर्ण जगामध्ये याचा डंका आहे. बरोबर. जर याच्यामध्ये काही 19-20 असेल किंवा जमा खर्चामध्ये बेरीज वजाबाकी चुकत असेल किंवा नियमबाह्य काय घडत असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. खोत साहेब जरा खोलवर जा, काही चुकत असेल तर मार्ग काढा. परंतु अशा प्रकारे याचा जास्त बोबाटा झाला तर भविष्यकाळ निश्चित अवघड आहे. बरोबर. जी आपण धर्मदाय आयुक्ताकडे संस्था रजिस्टर करतो त्यांचे नियम कडक असतात. आपण त्यांच्या नावाने पतसंस्थेमध्ये आपण अकाउंट काढू शकत नाही. आणि जर काढायचं असेल तर त्यांची अनुमती घ्यावी लागते. प्रथमदर्शनी ही जी काही माहिती मिळते तर प्रथमदर्शनी आपल्याला असं वाटतं याच्यामध्ये अनियमितता आहे. भ्रष्टाचार झाला आहे नाही झाला आहे हे सांगण्याचा अधिकार सुरेश वाणी म्हणून मला निश्चित नाही. संबंधित विभागाने या दप्तराची तपासणी करावी. धर्मदाय आयुक्तांनी सुद्धा यांची एखादी तक्रार अर्ज घेऊन दप्तराची तपासणी व्हावी, ऑडिट व्हावं आणि काही दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हावी. रोकडे साहेब, आपण विघ्नर टाईम्सशी मनमोकळे बोललात. तुम्ही केलेले आरोप तुम्हाला लक लाभो. तुम्ही जे बोललात ते प्रेक्षकांपुढे जनतेपुढे आम्ही दाखवणार आहोत. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्नर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.